तुमच्या चित्रपटांची निवड विशेष असते. तुमचा प्रत्येक चित्रपट हा गाजतो, त्याच्यातल्या तुमच्या भूमिका गाजतात आणि आम्ही प्रेक्षक म्हणून नेहमी आतुर असतो की तुम्ही कुठला नवीन चित्रपट घेऊन येणार आहात. तर गोंधळ हा तुमचा आगामी चित्रपट, त्याच्याबद्दल तुम्ही सांगा. खूप वेगळा चित्रपट आहे, भूमिका वेगळी आहे. म्हणजे माझं नशीब आहे ॲज अन ॲक्टर म्हणून की काही वेगळं असले तर दिग्दर्शक मला शोधत येतात. संतोषजींची माझी ओळख खरंच नव्हती, इतकी वर्ष तेही काम करतायत. मी थोडं सिनियर असेल, परंतु ही भूमिका मी करावी, माझं काम त्यांनी पाहिलं असावं आणि त्यांना असं वाटलं असावं की ही भूमिका मी करू शकेन. त्यांनी जेव्हा पहिल्यांदा गोष्ट जेव्हा सांगितली ती मला इतकी आवडली, त्याच्यात ती इतकी गावची मातीची गोष्ट होती मनवा. मी म्हटलं यार ह्याच्यामध्ये इतकं रॉनेस आहे ना, जसं आता फॅन्ड्रीमध्ये जो रॉनेस आहे तसाच काहीतरी एक वेगळा व्हिज्युअल ट्रीट देणारा रॉनेस याच्यामध्ये आहे. आणि मग त्यांनी सांगितल्यानंतर त्यांनी स्क्रिप्ट दिली आणि मग मी घरी जाऊन माझं काम करून त्यांना भेटलो आणि त्यांना माझं काम दाखवून इम्प्रेस एवढं केलं की त्यांना पर्यायच उरला नाही मला तो रोल देण्याचा. पण या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल आणि ते कॅरेक्टर किंवा त्याचा प्रवास कसा होता ह्याच्याबद्दल पण सांगा. मला असं वाटतं की आम्ही गावचे निघालो, म्हणजे आम्ही काही ठरवून केलं नव्हतं, पण ते ज्या भागातले आहे त्याच भागातलं मी पण निघालो. आणि माझ्या गावी मी बरेच गोंधळ असे पाहिलेले आहेत, रात्रभर ड्युटीला तेल वगैरे घातलेलं आहे आणि सगळा गोंधळ हा प्रकार माझ्या अनुभवातला आहे. पण याच्यातलं जे कॅरेक्टर आहे ना त्याच्याबद्दल मी जास्त बोलू नये असं मला वाटतं. की ऍक्टरला एखाद्या मीठी रोल जो असतो ना, म्हणजे आपण मटण घ्यायला गेलीस कधी? मटणाच्या दुकानामध्ये आपण म्हणतो पहिली दोन हे असतात ना पावलं, त्याच्यातला तेवढा भाग देतो, जास्त टेस्टी असतो. तर रोल तसा आहे माझा.